नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर तुम्हा विद्यार्थी मित्रांचं खूप खूप स्वागत. मित्रांनो, आज आपण प्राचीन कालखंडामधलं बौद्ध स्थापत्य जे आहे तर त्या बौद्ध स्थापत्यावर आज आपण इथे या ठिकाणी चर्चा करणार आहोत. बौद्ध स्थापत्य कलेमध्ये सर्वात महत्वाचं स्थापत्य म्हणजे स्तूप या ठिकाणी मानलं जातं आणि या स्तूपाची रचना नेमकी काय आहे आणि त्याचबरोबर स्तूपाची वैशिष्ट्य नेमकी काय आहे आणि या प्रकारे प्राचीन कालखंडामध्ये सम्राट अशोकानं सारनाथच्या जवळ सांची या ठिकाणी जो स्तूप उभा केला आहे तर त्या सांचीच्या स्तूपाचं वैशिष्ट्य नेमकं काय आहे या सर्व गोष्टींवर आजच्या सेशनमध्ये आपल्याला इथे या ठिकाणी काम करायचं आहे. लेक्चर शेवटपर्यंत व्यवस्थित या ठिकाणी पहा आणि लेक्चर आवडल्यानंतर तुम्ही या ठिकाणी हे लेक्चर शेअर पण करा तुमच्या मित्रांना, त्याचबरोबर लाईक आणि कमेंट देखील या ठिकाणी करा. सुरू करूया आजचं महत्वाचं सेशन. आता लक्षात घ्या, प्राचीन कालखंड जेव्हा आम्ही या ठिकाणी पाहतो तेव्हा आपल्याला दिसून येतं की मौर्य राज्य हे भारतातलं असं महत्वाचं राज्य या ठिकाणी जन्माला आलं, ज्या राज्याची स्थापना चंद्रगुप्त मौर्याने या ठिकाणी केली. त्यानंतर बिंदुसार आणि नंतर सम्राट अशोक हा एक महत्वाचा शासक आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. सम्राट अशोक जो होता त्या सम्राट अशोकानं कलिंग युद्धानंतर बौद्ध धर्माचा स्वीकार या ठिकाणी केला आणि संपूर्ण भारतामध्ये त्यानं या ठिकाणी बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार देखील केल्याचं एकंदरीत दिसून येतं. पाहायला मिळतं की अशोकवन नावाचा एक महत्वाचा ग्रंथ आहे. या ग्रंथाच्या द्वारे अशी माहिती आपल्याला मिळते की सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या अवशेषावर या सम्राट अशोकानं या संपूर्ण भारतामध्ये साधारणतः 80,000 बौद्ध स्तूपांची निर्मिती केली आणि या 80,000 बौद्ध स्तूपांमधले सर्वात प्रसिद्ध असा स्तूप होता तो म्हणजे या ठिकाणी सारनाथ मधला सांचीचा स्तूप आहे. तर सांचीचा स्तूप आणि एकूणच या स्तूपाची रचना काय नेमकी आहे त्याबद्दल आपण इथे या ठिकाणी चर्चा करूया. आता लक्षात घ्या, बौद्ध स्तूप जर आपण या ठिकाणी पाहिला तर बौद्ध स्तूप कोणताही बौद्ध स्तूप हा 3 भागांमध्ये प्रामुख्याने विभागला जातो हे या ठिकाणी लक्षात घ्या. एक भाग आहे ज्याला आपण बेलनाकार ढोल म्हटलं जातं, दुसरा भाग आहे ज्याला आपण गोलाकार घुमट या ठिकाणी म्हटलं जातं आणि तिसरा भाग जो आहे ज्याला आपण हर्मिका असं या ठिकाणी म्हटलं जातं. म्हणजे मुद्दा नीट लक्षात घ्या की कोणताही बौद्ध स्तूप जो आहे हा 3 भागांमध्ये या ठिकाणी विभागला जातो. बेलनाकार ढोल ज्याला आपण हा संपूर्ण भाग जो आहे, बेलनाकार ढोल म्हणजे एक गोलाकार त्या प्रकारची स्ट्रक्चर या ठिकाणी निर्माण केलं जातं. आता या प्रकारचे गोलाकार स्ट्रक्चर निर्माण केल्यानंतर त्या स्ट्रक्चरवर या ठिकाणी गोल घुमट इथं आपल्याला निर्माण केला गेल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. तर या प्रकारे गोल घुमट इथे या ठिकाणी बनवला गेला. आता पहा, त्या कालखंडामध्ये कर्व काढण्याची किंवा स्थापत्य कलेमध्ये बाक निर्माण करण्याची तंत्रज्ञान भारतामध्ये निर्माण केलं गेलं नव्हतं. म्हणजे मला हे तुम्हाला सांगायचंय की त्या कालखंडामध्ये, प्राचीन कालखंडामध्ये पूर्णपणे अर्धवर्तुळाकार असा कर्व निर्माण करणारं तंत्रज्ञान हे भारतामध्ये विकसित झालं नाही. तुर्क जेव्हा भारतामध्ये आले 9व्या शतकामध्ये तेव्हा त्या 9व्या शतकामध्ये आपल्याला पूर्णपणे अर्धवर्तुळाकार स्थापत्य आपल्याला या ठिकाणी उदयास आल्याचं दिसून येतं किंवा कर्व असणारं स्थापत्य तिथं निर्माण केलं गेलं. पूर्णपणे अर्धवर्तुळाकार स्ट्रक्चर हे 9व्या शतकामध्ये निर्माण झालेलं आहे. परंतु त्याच्या आधी जर आपण पाहिलं तर स्थापत्य निर्माण करत असताना बौद्ध स्थापत्यांमध्ये या पद्धतीचं अर्धवर्तुळाकार या ठिकाणी इथं स्थापत्य निर्माण करत असताना जो वरचा भाग आहे तर तो जॉईन करणं कठीण असल्या कारणामुळं या वरच्या भागाच्या वरती इथं या ठिकाणी समतल भाग तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतो. हा जो भाग आहे तर हा भाग लक्षात घ्या, समतल भाग या ठिकाणी आहे. म्हणजे मुद्दा नीट लक्षात घ्या की बौद्ध स्थापत्यामध्ये किंवा प्राचीन कालखंडातल्या बौद्ध स्थापत्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे अर्धचंद्र या ठिकाणी दिसून येत नाही किंवा पूर्णपणे गोलाकार अर्धवर्तुळाकार भाग दिसत नाही. याच्या वरती तुम्हाला एक समतल भाग पाहायला भेटतो आणि त्या समतल भागाच्या वरती तुम्हाला इथे या ठिकाणी पाहायला मिळतं एक स्ट्रक्चर ज्याला आपण म्हणतो हर्मिका. म्हणजे मुद्दा नीट लक्षात घ्या, कोणतंही स्तूप जर आपण पाहिलं तर 3 भागामध्ये विभागलं गेलं. एक बेलनाकार ढोल आहे, त्या ढोलाच्या वरती तुम्हाला या ठिकाणी अर्धवर्तुळाकार या ठिकाणी गोल घुमट पाहायला भेटतो आणि त्याचबरोबर त्या गोल घुमच्या बरोबर वरती तुम्हाला या ठिकाणी समतल भाग पाहायला भेटतो आणि त्या समतल भागाच्या वरती इथे या ठिकाणी एक स्ट्रक्चर उभं केलं जातं. लक्षात घ्या, या स्ट्रक्चरला म्हणलं जातं हर्मिका. आता हर्मिका काय प्रकरण आहे तो थोडासा मुद्दा आपण या ठिकाणी समजून घेऊया. आता लक्षात घ्या, या हर्मिकेला आपल्या बोली भाषेमध्ये ईश्वराचं निवासस्थान असं पण या ठिकाणी म्हटलं जातं. ईश्वराचं निवासस्थान म्हणण्यामागचं काय कारण आहे ते थोडंसं समजून घेऊया. लक्षात घ्या मित्रांनो, कोणताही बौद्ध स्तूप जो भारतात असो किंवा भारताच्या बाहेर असो
जिथं पण बौद्ध स्तूप निर्माण झालेला आहे तर त्या बौद्ध स्तूपामध्ये सिद्धार्थ गौतम बुद्धांची अवशेष इथं या ठिकाणी असतात. बौद्ध भिक्षू किंवा सिद्धार्थ गौतम बुद्ध यांचे अवशेष तिथे या ठिकाणी चांदीच्या अथवा सोन्याच्या डब्यामध्ये ठेवले जातात या हर्मिकामध्ये. मुद्दा नीट लक्षात घ्या. तर हा जो हर्मिका आहे तर त्या हर्मिकेमध्ये हे चौकोनी आकाराचं एक स्ट्रक्चर निर्माण केलं जातं आणि या चौकोनी आकाराच्या स्ट्रक्चरच्या आतमध्ये एक सोन्याचा अथवा चांदीचा डब्बा ठेवला जातो आणि त्या सोन्याच्या अथवा चांदीच्या डब्यामध्ये सिद्धार्थ गौतम बुद्धांचे अवशेष तिथे या ठिकाणी ठेवले जातात आणि त्या अवशेषावर आधारितच या प्रकारचा स्तूप निर्माण केला जातो. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आणि या प्रकारच्या वरचा जो असतो चौथरा तर त्याला म्हटलं जातं हर्मिका, म्हणजेच त्याला म्हटलं जातं या ठिकाणी ईश्वराचं निवासस्थान. आता लक्षात घ्या, अशोकाने त्याच्या काळामध्ये जे स्थापत्य उभं केलं, खास करून सांचीचा स्तूप निर्माण केला. वास्तविकता हे स्तूपाचं बांधकाम अशोकाच्या काळात सुरू झालं, मात्र नंतरच्या शासकांनी ते बांधकाम पूर्ण केल्याचं दिसून येतं. आणि खास करून शुंग वंशाचं जे राज्य होतं किंवा शुंगांचा जो कालखंड होता तर त्या शुंगांच्या कालखंडामध्ये या प्रकारच्या स्थापत्याचा विस्तार झाल्याचं एकंदरीत दिसतं. म्हणजे हा जो सांचीचा स्तूप आहे हा मोठ्या प्रमाणावर बनवला गेल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं. लक्षात घ्या, अशोकाच्या काळामध्ये जो सांचीचा स्तूप बनवला गेला तर तो विटांचा या ठिकाणी होता. मात्र अशोकानंतरचे जे शासक होते तर त्या शासकांनी या स्थापत्याची निर्मिती करत असताना दगडाचं बांधकाम नंतरच्या काळामध्ये केल्याचं दिसून येतं. आणि म्हणून सुरुवातीचं स्थापत्य जे आहे ते वीट बांधकामाचं आहे आणि नंतरचं स्थापत्य आहे ते दगड बांधकामांचं असं असल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. आता लक्षात घ्या, या स्तूपामध्ये काय केलं जातं तर बौद्ध भिक्षू, बौद्ध अनुयायी इथे या ठिकाणी पूजा अर्चा करतात असं देखील या ठिकाणी पाहायला भेटतं. आणि याचबरोबर या स्थापत्यामध्ये नंतरच्या काळामध्ये प्रदक्षिणा मार्ग निर्माण करण्यात आल्याचं पाहायला भेटतं. हा जो मार्ग आहे या मार्गाला प्रदक्षिणा मार्ग म्हटलं जातं. तर तिथे या ठिकाणी प्रदक्षिणा मार्ग निर्माण केला गेल्याचं एकंदरीत दिसतं. आणि याचबरोबर नंतरच्या काळामध्ये स्तूप या स्ट्रक्चरमध्ये प्रवेशद्वार देखील निर्माण करण्यात आले असं देखील या ठिकाणी पाहायला भेटतं. आता या प्रकारच्या स्लाइडमध्ये तुम्हाला मी आणखीन छान पद्धतीनं स्पष्टपणे तुम्हाला या ठिकाणी स्तूप हा स्थापत्य कसं जन्माला येतं किंवा कसं याचं स्ट्रक्चर आहे ते थोडंसं या ठिकाणी समजावून सांगेल. आता बघा, हा आहे सांचीचा स्तूपाचा एक स्ट्रक्चर आणि या स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला पाहायला भेटतं की बघा इथं प्रवेशद्वार या ठिकाणी दिसतंय. तर या प्रकारे 4 महत्वाचे प्रवेशद्वार इथं तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतात. म्हणजे मुद्दा नीट लक्षात घ्या, सांचीचा स्तूप जो आहे तर त्या सांचीच्या स्तूपला प्रत्येक दिशेला एक स्वतंत्र प्रवेशद्वार असल्याचं एकंदरीत दिसतं. आणि हे जे प्रवेशद्वार आहे ते एकमेकांना जे जोडले गेलेले आहेत ते तटबंदीच्या द्वारे जोडले गेलेले आहेत हे लक्षात घ्या. आणि म्हणून हा जो भाग आहे तर त्या भागाला काय म्हटलं जातं, त्याला वेदिका असं या ठिकाणी म्हटलं जातं. इथं मी लिहितो त्याला काय म्हटलं जातं तर वेदिका या ठिकाणी म्हटलं जातं. वेदिकाचा अर्थच काय आहे, तटबंदी आहे. हा मुद्दा लक्षात घ्या. तर प्रत्येक स्वतंत्र प्रवेशद्वार हे वेदिकानं जोडलं गेलेलं आहे असं दिसतं. आणि हा जो भाग आहे तर त्या भागाला काय म्हटलं जातं तर प्रदक्षिणा मार्ग असं या ठिकाणी म्हटलं जातं. बौद्ध भिक्षू आणि बौद्ध अनुयायी या मार्गावर चालत असतात आणि तिथे या ठिकाणी बुद्धांचं नामस्मरण करत ते या ठिकाणी तिथं तपश्चर्या किंवा या ठिकाणी पूजा अर्चा करत असतात असं एकंदरीत दिसून येतं. आता लक्षात घ्या, ही जी पवित्र सामग्री जी आहे तर ती पवित्र सामग्री ही इथं म्हणजेच हर्मिकामध्ये या ठिकाणी ठेवली जाते, ज्यामध्ये मी मागे सांगितल्याप्रमाणे सिद्धार्थ गौतम बुद्धांची अस्थी किंवा तिथे या ठिकाणी त्यांच्या एखादा जे अवशेष जो आहे तो इथे या ठिकाणी आणून ठेवला जातो. मग त्या अवशेषामध्ये काही असू शकतं, त्यांच्या अस्थी असू शकतात, सिद्धार्थ गौतम बुद्धांचे केस देखील असू शकतात, सिद्धार्थ गौतम बुद्धांनी वापरलेलं चिवर आहे ते पण या ठिकाणी असू शकतं, कमंडलू आहे ते असू शकतं. तर बुद्धांनी स्पर्श केलेला जो जो काय घटक आहे तो तुम्हाला इथं हर्मिकेमध्ये इथं ठेवला गेलेला आहे जतन करून असं एकंदरीत दिसून येतं. आता हा जो भाग आहे तर तो अंडाकृती या ठिकाणी भाग आहे हे लक्षात घ्या. आणि लक्षात घ्या, हे जे हर्मिका आपण या ठिकाणी म्हणतो तर त्या हर्मिकेला आपल्याला इथं पाहायला भेटतं. हर्मिकेमध्ये एक छत्र देखील तुम्हाला या ठिकाणी दिसतं. तर हर्मिकेमध्ये जे छत्र आहे तर त्या छत्रामध्ये जे 3 महत्वाच्या या ठिकाणी आर्या आपल्याला पाहायला भेटतात. ते आर्या कशाचं प्रतीक मानलं जातं तर ते सन्मान, श्रद्धा आणि उदारता. नाव नीट लक्षात घ्या, सन्मान, श्रद्धा आणि उदारता याचं ते प्रतीक या ठिकाणी मानलं जातं. तर हा महत्वाचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे या प्रकारचं स्ट्रक्चर निर्माण करत असताना
तो जो वरती या ठिकाणी जे खांब उभा केला गेला, तर त्या खांबामध्ये जे छत्र निर्माण केलं गेलं, त्या छत्राला ज्या 3 आऱ्या या ठिकाणी आहेत, तर त्या 3 आऱ्या म्हणजे कशाचं प्रतीक आहे, तर सन्मानाचं प्रतीक आहे, श्रद्धेचं प्रतीक आहे आणि उदारतेचं प्रतीक आहे, असं एकंदरीत दिसतं. तर या प्रकारचं हे स्ट्रक्चर तुम्हाला इथे या ठिकाणी या पद्धतीचं या ठिकाणी पाहायला भेटतं. ठीक आहे, तर अशा प्रकारचं हे स्ट्रक्चर आहे आणि वरती ज्या 3 महत्वाचे छत्र तुम्हाला इथं पाहायला भेटतात, तर ते छत्राला त्या छत्राला ज्या 3 आऱ्या आहेत, तर त्या 3 आऱ्या म्हणजे काय, तर सन्मान, श्रद्धा आणि उदारतेचं प्रतीक आहे असं या ठिकाणी मानलं जातं. तर हा एक महत्वाचा मुद्दा इथं आपण या ठिकाणी लक्षात ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. आता लक्षात घ्या, सारनाथ मधला जो स्तूप आपण या ठिकाणी पाहतो, हा स्तूप खास करून सांचीचा जो स्तूप आहे, तो स्तूप जो आहे हा इथं 3 महत्वाचे स्तूप आपल्याला दिसून येतात. तर एका स्तूपामध्ये 3 महत्वाचे स्तूप या ठिकाणी दिसून येतात. स्तूप क्रमांक 1, स्तूप क्रमांक 2 आणि स्तूप क्रमांक 3 असे 3 महत्वाचे स्तूप इथे या ठिकाणी पाहायला भेटतात. त्यातला सर्वात महान स्तूप जो आहे, ज्या स्तूपाला आपण महीन स्तूप असं या ठिकाणी म्हणतो, तर महीन स्तूप इथला सर्वात महत्वाचा आणि अत्यंत महान या ठिकाणी मानला जातो. याचं कारण असं आहे की याच महीन स्तूपाची रचना या ठिकाणी सम्राट अशोकानं निर्माण केलेली आहे असं एकंदरीत दिसतं. जसं मी मागेच या ठिकाणी सांगितलं, प्रत्येक दिशेला स्वतंत्र प्रवेशद्वार इथे या ठिकाणी पाहायला भेटतात आणि या प्रवेशद्वारामधलं जे दक्षिणेकडचं जे प्रवेशद्वार आहे, तर या प्रवेशद्वारांमधलं जे दक्षिणेकडचं जे प्रवेशद्वार आहे, तर ते प्रवेशद्वार सातवाहन शासक जो आहे सातकर्णी, तर त्या सातकर्णीनं दान केल्याचं एकंदरीत दिसून येतं. आणि उत्तरेकडचं जे प्रवेशद्वार आहे, तर त्या उत्तरेकडच्या प्रवेशद्वारावर जातक कथा तिथे या ठिकाणी रेखाटलेल्या आहेत असं देखील या ठिकाणी पाहायला भेटतं. तर उत्तरेकडच्या प्रवेशद्वारावर जातक कथा तुम्हाला रेखाटल्या ते दिसतात आणि दक्षिणेकडचं प्रवेशद्वार हे या ठिकाणी सातवाहन शासक जो आहे सातकर्णी राजा, तर त्यानं दान केलेलं होतं असं देखील दिसून येतं. लक्षात घ्या मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये भोकरदन नावाचं एक ठिकाण आहे, तर त्या भोकरदन नावाच्या ठिकाणामध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी देखील सांचीच्या स्तूपाला मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत केली होती, अशा प्रकारची माहिती आपल्याला या ठिकाणी समजून येते. हे पण या ठिकाणी लक्षात घ्या. आता बघा, मी मागेच म्हणलो की हा जो सांचीचा स्तूप आहे, त्या स्तूपामध्ये एकूण 3 महत्वाचे स्तूप आहेत. तर त्यातला जो पहिला स्तूप आहे, स्तूप क्रमांक 1 आहे, तर त्या स्तूप क्रमांक 1 मध्ये सिद्धार्थ गौतम बुद्धांचे अवशेष तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात. तिथं स्तूप क्रमांक 1 जो आहे, तिथं बुद्धांचे अवशेष तिथं जतन करून ठेवले आहेत हरमिकेमध्ये. स्तूप क्रमांक 2 जे आहे, तर या स्तूप क्रमांक 2 मध्ये बौद्ध धर्माशी संबंधित असणारे जे 10 अरहंत जे आहे, तर ते 10 अरहंतांचे अवशेष स्तूप क्रमांक 2 मध्ये जतन करून ठेवलेले आहेत असं एकंदरीत दिसतं. म्हणजे पहिल्या स्तूपामध्ये बुद्धांचे अवशेष आहेत आणि दुसऱ्या स्तूपामध्ये 10 बौद्ध अरहंत जे आहेत, तर ते 10 बौद्ध अरहंत यांचे अवशेष या ठिकाणी आहे. आणि स्तूप क्रमांक 3 जो आहे, तर त्या स्तूप क्रमांक 3 मध्ये सिद्धार्थ गौतम बुद्धांचा एक महान शिष्य या ठिकाणी होता, ज्याचं नाव आहे सारीपुत्र आणि त्याचबरोबर मोगलालना. तर सारीपुत्र आणि मोगलालना या दोघांचे अवशेष जे आहे, हे स्तूप क्रमांक 3 मध्ये जतन करून ठेवल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. तर हे सर्वात महत्वाचे मुद्दे आपल्याला या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. तर स्तूप क्रमांक 1 बुद्धांचे अवशेष, स्तूप क्रमांक 2 जो आहे, तिथे या ठिकाणी 10 बौद्ध अरहंतांचे अवशेष आहे आणि स्तूप क्रमांक 3 मध्ये सारीपुत्र आणि मोगलालना यांचे अवशेष जतन केल्याचं एकंदरीत दिसून येतं. आता हा जो स्तूप क्रमांक 1 जो आहे, हा नक्षीकामासाठी खूप जास्त प्रसिद्ध या ठिकाणी मानला गेला आणि इथं आपल्याला पाहायला भेटलं की वेदिका आणि तोरणयुक्त प्रवेशद्वार देखील तिथं नंतरच्या काळामध्ये बनवले गेलेले आहेत असं एकंदरीत दिसून येतं. हा जो स्तूप क्रमांक 1 जो आहे, त्याच्या दक्षिण भागामध्ये सिंह मुद्रा असणारा अशोक स्तंभ देखील तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतो. तर दक्षिणेकडे सिंह मुद्रेतील अशोक स्तंभ तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतो आणि त्याचबरोबर या स्तूप क्रमांक 1 मध्ये तुम्हाला अशोकाचा एक शिलालेख देखील या ठिकाणी पाहायला भेटतो. आता अशोकाचा हा जो शिलालेख आहे, तर त्या शिलालेखामध्ये जी माहिती दिलेली आहे, त्या माहितीच्या आधारावरच तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, सांगू शकता की हा स्तूप जो आहे, या स्तूपाची रचना कोणकोणत्या क्रमानं झालेली आहे आणि कोणकोणत्या पद्धतीनं या स्तूपाची रचना केलेली आहे, या प्रकारची माहिती इथं दिलेली आहे.
म्हणजे दक्षिणेकडे तुम्हाला अशोकाचा स्तंभ देखील पाहायला भेटेल, सिंह मुद्रा असणारा अशोकाचा स्तंभ, आणि त्याचबरोबर एक शिलालेख देखील आहे या ठिकाणी. आणि त्या शिलालेखाच्या द्वारे सांची इथला जो स्तूप बनवत असताना तो कोणत्या क्रमानं बनवलेला आहे या बाबतची माहिती इथे मिळत आहे असं दिसतं. आणि स्तूप बनवताना सर्वप्रथम दक्षिणेकडचं प्रवेशद्वारच बनवलेलं आहे अशा प्रकारची पण माहिती आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला मिळते. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आता लक्षात घ्या, स्तूपाचं अजून एक महत्वाचं वैशिष्ट्य आपण या ठिकाणी पाहू शकतो की या स्तूपाच्या चारही बाजूला जसं आपण म्हटलं की प्रदक्षिणा मार्ग या ठिकाणी आहे. तर प्रदक्षिणा मार्ग या ठिकाणी आहे आणि अशा प्रकारचे प्रदक्षिणा मार्ग केवळ सांचीच्या इथंच तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतात. अन्य ठिकाणी तुम्हाला प्रदक्षिणा मार्ग या ठिकाणी दिसत नाही. केवळ सांचीच्या स्तूपाच्या इथंच प्रदक्षिणा मार्ग या ठिकाणी मिळतात. हे सांचीच्या स्तूपाचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य म्हणून तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. याच बरोबर तुम्हाला इथं पाहायला भेटतं या स्तूपाच्या चारही बाजूला बुद्धांच्या जीवनाशी संबंधित दृश्य देखील या ठिकाणी पाहायला भेटतं. तर सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या जीवनाशी जे काही संबंधित दृश्य जे आहे तर ती दृश्य तुम्हाला इथे या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि याच बरोबर सम्राट अशोक राजानं बौद्ध स्थळांना ज्या ज्या ठिकाणी भेट दिलेली आहे तर त्या ठिकाणचे दृश्य देखील या स्तूपामध्ये तुम्हाला नक्षीकामाच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतात. म्हणजे पहिल्या क्रमांकाचा जो स्तूप आहे त्या स्तूपामध्ये तुम्हाला प्रदक्षिणा मार्ग दिसतात आणि याच बरोबर तुम्हाला पाहायला भेटतं की बुद्धांच्या जीवनाशी संबंधित महत्वाच्या घटना आणि याच बरोबर ज्या बौद्ध स्थळांना अशोक राजाने या ठिकाणी भेट दिलेली होती तर त्या अशोक राजाच्या भेट दिलेल्या स्थळांचे दृश्य तुम्हाला इथं कोरीव कामामध्ये नक्षीकामामध्ये होते असं एकंदर दिसतं. आता लक्षात घ्या, आपल्याला पाहायला भेटतात की बौद्ध धर्मामध्ये देखील विविध प्रकारचे पंथ या ठिकाणी आहे. त्यातला सर्वात महत्वाचा पंथ होता तो म्हणजे या ठिकाणी हीनयान पंथ. नंतरच्या काळामध्ये महायान पंथाचा जन्म झाला. असं म्हटलं जातं की इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये महायान संप्रदायाची स्थापना झाली. याच्या आधी हीनयान संप्रदायाचा या ठिकाणी होता. आता हीनयान संप्रदायाचं काय बरं वैशिष्ट्य आहे तर हा हीनयान संप्रदाय जो आहे हा बुद्ध मूर्ती किंवा मूर्ती पूजेला नकार या ठिकाणी देत आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे सर्व प्रकारच्या कर्मकांडापासून अलिप्त असणारा हा संप्रदाय आहे जो हीनयान संप्रदाय आहे. मग हीनयान संप्रदाय कशावर आपली श्रद्धा व्यक्त करतो की हीनयान संप्रदाय जो आहे तर या हीनयान संप्रदायासाठी सिद्धार्थ गौतम बुद्धांनी सांगितलेले संदेश, त्यांनी दिलेली शिकवण आणि त्या काळातील निर्माण झालेले साहित्य यालाच प्रमाण या ठिकाणी मानतो. कसल्या प्रकारची मूर्तीपूजा, कसल्या प्रकारचं कर्मकांड या ठिकाणी नाकारत आहे. मूर्तीपूजेला या हीनयान संप्रदायानं विरोध केल्याचं एकंदर दिसतं. आता लक्षात घ्या, त्या काळामध्ये सम्राट अशोक जो होता त्या काळामध्ये हीनयान संप्रदाय खूप जास्त प्रसिद्ध होता. म्हणून सम्राट अशोक राजानं देखील हीनयान संप्रदायाचा प्रचार प्रसार केल्याचं दिसून येतं. आणि त्यानं जिथं जिथं स्तूप निर्माण केले तिथं तुम्हाला कोणत्याही ठिकाणी बुद्ध मूर्ती या ठिकाणी पाहायला मिळत नाही. आणि मग तिथं बुद्ध मूर्ती नाहीये, मात्र बुद्धांना प्रतीक चिन्हांच्या स्वरूपामध्ये दर्शवलेलं आहे. मग बुद्धांना प्रतीक चिन्हांच्या स्वरूपात दर्शवत असताना तिथं आपल्याला पाहायला भेटतं सिंहासन इथे या ठिकाणी दिसतं. त्याचबरोबर प्रतीक चिन्हांमध्ये पद तुम्हाला पाहायला भेटतं. जे हर्मिकामध्ये जे छत्र आहे त्याला आपण म्हटलं जातं सन्मान, श्रद्धा आणि उदारतेचं प्रतीक, ते पण एक प्रतीक चिन्हाच्या माध्यमातून छत्र तुम्हाला पाहायला भेटतं. आणि एकूणच स्तूप या प्रकारे बुद्धांना प्रतिकात्मक स्वरूपामध्ये दर्शवलेलं आहे. आणि प्रतिकात्मक स्वरूपात दर्शवत असताना हे चार महत्वाच्या गोष्टींचा वापर इथे या ठिकाणी केलेला आहे. म्हणजे आत्ताच्या काळामध्ये महायान संप्रदायामध्ये बुद्ध मूर्ती आली, मात्र बुद्ध मूर्तीला जे पावित्र्य आहे त्याच काळामध्ये जे पावित्र्य आहे तिथल्या सिंहासनाला, पदाला, त्याचबरोबर छत्राला आणि त्या स्तूपाला त्या ठिकाणी पावित्र्य त्या ठिकाणी मानलं जातं. तर ही या प्रकारची भूमिका इथं आपल्याला दिसतात. म्हणजे लक्षात घ्या, हीनयान संप्रदायामध्ये स्तूप निर्माण करत असताना तिथं बुद्ध मूर्ती तुम्हाला दिसून येत नाही, तर तिथं तुम्हाला सिंहासन, पद, छत्र आणि स्तूप या ठिकाणी पाहायला भेटतं. आणि त्यालाच या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी प्रतिकात्मक स्वरूपामध्ये पूजन त्याचं या ठिकाणी करता असं एकंदरीत या ठिकाणी दिसतं. याचबरोबर पाहायला असं भेटतं की या सांचीच्या स्तूपाला जसे 4 ठिकाणी स्वतंत्र प्रवेशद्वार आहे, तर हे प्रवेशद्वार देखील यांचं महत्वाचं वैशिष्ट्य या ठिकाणी मानलं गेलं. आता बघा, हे प्रवेशद्वाराचे तुम्हाला इथं मी स्ट्रक्चर या ठिकाणी आणून दाखवलेले आहे. आता हे जे प्रवेशद्वार आहे तर त्या प्रत्येक ठिकाणच्या प्रवेशद्वाराची एक स्वतंत्रपणे वेगळी आगळी रचना या ठिकाणी केल्याचं दिसून येतं.
आता हे प्रवेशद्वार जर आपण पाहिले तर आपल्याला दिसून येतात की इथं दोन महत्वाचे पिलर्स या ठिकाणी दिसतात, दोन उभे पिलर्स आहेत बघा. प्रवेशद्वारामध्ये दोन उभे पिलर्स या ठिकाणी तुम्हाला दिसून येतात. तर या दोन्ही बाजूला या ठिकाणी दोन उभे पिलर्स आहे आणि तीन आडवे पिलर्स या ठिकाणी दिसत आहेत. तर तीन आडवे पिलर्स तुम्हाला इथे या ठिकाणी पाहायला भेटतात. तर दोन उभे पिलर्स आणि तीन आडवे पिलर्स म्हणजेच खांब तुम्हाला या प्रकारचं स्ट्रक्चर तुम्हाला इथे या ठिकाणी दिसून येतं. आणि या प्रकारच्या प्रवेशद्वारावर तुम्हाला कोरीव बारीक नक्षीकाम या ठिकाणी आहे असं एकंदरीत दिसून येतं. म्हणजे मुद्दा नीट लक्षात घ्या की इथलं स्ट्रक्चर बनवत असताना स्तूप निर्माण केला आणि स्तूपामध्ये आत प्रवेश करण्यासाठी स्वतंत्र चार प्रकारे प्रवेशद्वार निर्माण केले चारही दिशेला आणि त्या प्रवेशद्वारावर नक्षीकाम या ठिकाणी आहे. दोन खांबांना आडव्या चार या ठिकाणी खांब निर्माण केलेले आहेत. अशा प्रकारची प्रवेशद्वार तुम्हाला इथे या ठिकाणी पाहायला भेटतात. आता हे जे तोरणयुक्त प्रवेशद्वार निर्माण केलं गेलं त्या तोरणयुक्त प्रवेशद्वारावर तुम्हाला काही जातक कथा देखील इथं कोरल्या गेल्याचं दिसून येतं. मग कोणत्या जातक कथा आहे? वेसात जातक, त्याचबरोबर शम जातक, त्याचबरोबर महाकवी जातक आणि याचबरोबर छंद जातक. तर या प्रकारच्या चार महत्वाच्या जातक कथा तुम्हाला या तोरणयुक्त नक्षीकामावर पाहायला या ठिकाणी मिळतात. म्हणजे बघा त्या काळातल्या शिल्पकारांचं ते कौशल्य या ठिकाणी मानलं जाईल की त्या कौशल्याच्या द्वारे त्यांनी जे प्रवेशद्वार निर्माण केले त्या प्रवेशद्वारावर त्यांनी जातक कथा निर्माण केलेल्या आहेत. जातक कथेची शिल्प तिथे या ठिकाणी कोरलेली आहेत. वेसात जातक, छंद जातक, महाकवी जातक आणि शम जातक या प्रकारचे शिल्प तिथे या ठिकाणी कोरल्याचे दिसून येतात. स्तूप क्रमांक 2 आपण या ठिकाणी पाहतो. तर या स्तूप क्रमांक 2चं काय वैशिष्ट्य आहे? तर स्तूप क्रमांक 2 मध्ये इथं कुशीनगरची जी घेराबंदी आहे तर त्या कुशीनगरची घेराबंदीचं चित्र तुम्हाला दर्शवलं गेलेलं आहे. बुद्धांच्या कपिल वस्तूमध्ये जे भ्रमण या ठिकाणी आहे, बुद्ध कपिल वस्तूमध्ये जे भ्रमण करतात त्याचं पण शिल्प तुम्हाला इथे या ठिकाणी स्तूप क्रमांक 2 मध्ये पाहायला भेटतं. आणि याचबरोबर सम्राट अशोकाच्या द्वारे सम्राट अशोकाने रामग्राम स्तूपाचं जे दर्शन घेतलेलं आहे तर त्या रामग्राम स्तूपाच्या दर्शनाचं दृश्य देखील तुम्हाला इथं या स्तूप क्रमांक 2 मध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहे. हे या ठिकाणी लक्षात घ्या. आता लक्षात घ्या इथलं जे काही कथा ज्या काही रचलेल्या आहेत, ज्या काही जातक कथा या ठिकाणी इथे कोरलेल्या आहेत तर त्या साहजिकच जातक कथा आकारानं लहान या ठिकाणी आहेत. म्हणजे अत्यंत सूक्ष्म पद्धतीनं कोरीव काम इथे या ठिकाणी केल्याचं एकंदरीत दिसतं. आणि विशेष म्हणजे इथल्या ज्या प्रवेशद्वारावर जे पण काही कोरीव काम केलेलं आहे तर त्यामध्ये मनुष्याच्या अवयवाचं रूपात्मक चित्रण केल्याचं एकंदरीत दिसून येतं. तर इथं मनुष्याच्या किंवा प्राण्याच्या अवशेषांचं अवयवांचं रूपात्मक चित्रण इथे या ठिकाणी केल्याचं दिसतं. तर रूपात्मक चित्रण म्हणजे काय? तर मनुष्य जसा दिसतो तशा प्रकारचं हुबेहूब चित्र, हुबेहूब तिथं या ठिकाणी स्ट्रक्चर काढलं गेलेलं आहे असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. म्हणजेच तुम्हाला लक्षात घ्या की इथं मनुष्याच्या अवयवांचं, प्राण्यांच्या अवयवांचं अवयव हे कोरीव करत असताना तिथे या ठिकाणी अचूकता आणि परिमाण यांचं तंतोतंत पालन या ठिकाणी केल्याचं एकंदरीत दिसतं. जणू काही ते एक नैसर्गिक चित्र आहेत, नैसर्गिकच या ठिकाणी ती कला निर्माण केलेली आहे असं या ठिकाणी दिसून येतं. आता इथं आपल्याला पाहायला भेटतं की हे जे प्रवेशद्वार जे होते तर त्या प्रवेशद्वारामध्ये आपल्याला अशा काही प्राण्यांची, अशा काही मनुष्यांची चित्र आहेत की ती चित्र या ठिकाणी हालचाल करत आहेत. तर हालचाल करत असणारे चित्र तुम्हाला इथे या ठिकाणी पाहायला भेटतं. म्हणजे मूर्तिकलेमध्ये शरीराच्या हालचाली दर्शवलेल्या आहेत. लक्षात घ्या इथं मूर्तिकले निर्माण करताना असं स्थिर असणारे चित्र नाहीये तर हालचाल करणारी चित्र तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतात. आणि त्या हालचाल करणाऱ्या चित्रांमध्ये रूपात्मक पद्धतीनं आणि त्याचबरोबर अचूकताचं दर्शन इथं घडवल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसतं. तर हालचालींमध्ये संरचनात्मक सुसंवाद आणि सलगता ही तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटते. तर काय? तर संरचनात्मक सलगता जी आहे तर संरचनात्मक सलगता जसं की एखादा प्राणी चालत आहे, एखादा मनुष्य चालत आहे किंवा एखादा मनुष्य काही कृती करत आहे तर त्या संदर्भामध्ये त्याचं या ठिकाणी ते सुसंवाद असणारं संरचना इथं निर्माण करण्यात गेल्याचं दिसून येतं आणि त्यामध्ये अचूकता इथं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दिसून येतं. आता इथं पाहायला भेटतं या प्रकारचं जे स्ट्रक्चर निर्माण केलं
तर त्या स्तंभावर संरक्षक आकृत्या देखील पाहायला भेटतात. म्हणजे त्या स्तूपाचं संरक्षण करणारे जे प्राणी आहेत त्या प्राण्यांच्या आणि मनुष्यांच्या संरक्षक आकृत्या या ठिकाणी दिसतात. आणि विशेष म्हणजे शालमंजिका ही देखील तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटते. आता तुम्ही म्हणता शालमंजिका काय आहे, तर झाडाची फांदी धरलेली एक स्त्री आहे. ती स्त्री जणू काही तुमचं स्वागत करत आहे, तर तिला या ठिकाणी शालमंजिका म्हटलं जातं. तर त्या प्रकारची शालमंजिका सम्राट अशोकानं जे काही विविध प्रकारचं स्थापत्य केलं, तर त्या स्थापत्यामध्ये प्रत्येक स्थापत्यामध्ये शालमंजिकेचं चित्र आहे. एक स्त्री झाडाची फांदी धरलेली आहे आणि ती तुमचं स्वागत करत आहे. या प्रकारचं तुम्हाला तिथे या ठिकाणी दिसतं. आता बघा, इथं तुम्हाला दिसून येत असेल की हे स्ट्रक्चर निर्माण करत असताना इथं हत्ती तुम्हाला या ठिकाणी आहे. हत्तीचं चित्र या ठिकाणी दिसतंय आणि या हत्तीच्या वरती एक व्यक्ती या ठिकाणी इथं बसलेला आहे, जो एक संरक्षक आहे. ठीक आहे. आता हा जो हत्ती आहे तो हत्ती जणू काही चालत आहे अशा प्रकारचं हालचाल करणारं हे चित्र तुम्हाला या ठिकाणी दिसतं. वरती जर आम्ही पाहिलं तर घोड्याचं चित्र या ठिकाणी आहे आणि त्या घोड्याच्या वरती देखील एक घोडेस्वार या ठिकाणी बसलेला, जो एक संरक्षक आहे त्या स्तूपाचा. त्या प्रकारचं चित्र या ठिकाणी दिसतंय. तर घोडा पण इथं नुसता स्थिरपणे उभा नाहीये, तर तो हालचाल करताना तो चित्र या ठिकाणी हालचाल करताना एखादी व्यक्ती किंवा एखादा प्राणी कसा दिसेल, तर तशा प्रकारचं इथं स्ट्रक्चर केल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसतं. आणि जी मी शालमंजिका या ठिकाणी म्हणतो, तर ते शालमंजिका इथं या ठिकाणी आहे हे लक्षात घ्या. या प्रकारे या भागामध्ये तुम्हाला इथं शालमंजिका या ठिकाणी दिसते. आणि इथं थोडंसं इथं आपण पाहूया. इथं बघा, इथं सिंहाचं चित्र या ठिकाणी आहे. इथं सिंहाचं चित्र आहे आणि शालमंजिका जी आहे ती इथं या ठिकाणी पाहायला भेटतं. तर दोन्ही ठिकाणी तुम्हाला शालमंजिकेचं चित्र या ठिकाणी पाहायला भेटत आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. एक स्त्री आहे जिने या ठिकाणी झाडाची फांदी धरलेली आहे आणि ती जणू काही तुमचं स्वागत या ठिकाणी करत आहे. या प्रकारचं स्ट्रक्चर इथं कोरलं गेल्याचं दिसतं. मी मागेच म्हटल्याप्रमाणे जे प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वाराला 2 या ठिकाणी सरळ खांब आहे आणि वरच्या बाजूला 3 आडवे खांब आहे. ठीक आहे. तर 2 या ठिकाणी सरळ उभे खांब या ठिकाणी आहेत आणि वरच्या बाजूला या ठिकाणी आडवे 3 या ठिकाणी खांब आहेत. आणि लक्षात घ्या, हे खांब आपण पाहत असताना की या उभ्या खांबांच्याही पुढे आडव्या खांबांचं आडवे खांब या ठिकाणी गेल्याचं दिसून येतं. तर या प्रकारे इथे पाहू शकता तुम्ही की उभे खांब जे आहे त्या उभ्या खांबांच्याही पुढे काही किंचित असं आडवे खांब या ठिकाणी गेल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. आणि विशेष म्हणजे काय, इथं जे प्रवेशद्वार केलेलं आहे तर त्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला नक्षीकाम केलेलं आहे. आणि या प्रकारचे जे नक्षीकाम हे दोन्ही बाजूला वेगवेगळ्या प्रकारच्या नक्षी आहेत, एकाच नक्षी नाही. बघा, इथं म्हटलेलं आहे खालच्या खांबावर देखील पुढे निघणारे आडव्या खांबांवर देखील शालमंजिकेची आकृती आहे. आणि प्रत्येक आडवे खांब हे समोरून आणि मागून भिन्न भिन्न आकृत्यांनी सजलेले आहेत. तर हे जे काही खांब आहेत आडवे खांब, या आडव्या खांबांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या नक्षी काढलेल्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारे नक्षीकामांनी हे सजवलेले आहेत, असं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. तर या प्रकारे मित्रांनो की इथं जे स्थापत्य कोरलं गेलेलं आहे, स्तूपाचं स्थापत्य जे आहे आणि त्या स्तूपाची रचना कशी आहे, त्याचा प्रवेशद्वार कसं आहे, याबद्दल डिटेल्सपणे माहिती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न इथे या ठिकाणी केलेला आहे. आता लक्षात घ्या मित्रांनो, 2025 ला राज्यसेवा पूर्व परीक्षा, राज्यसेवेचा जो पेपर आहे आपला डिस्क्रिप्टिव्ह लेवलला असणार आहे. आणि डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची तयारी आतापासूनच आपल्याला करणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण लक्षात घ्या, 28 एप्रिलचा पेपर झाल्यानंतर सर्वांना राज्यसेवेची क्लास 1 ची पोस्ट काढायची असेल तर ते 28 मार्च एप्रिल नंतर त्या कामाला सुरुवात करणारच आहे. मात्र जे विद्यार्थी आता अंडर ग्रॅज्युएट आहे आणि ज्यांना 2025 साली तयारी करायची आहे त्या विद्यार्थ्यांनी आतापासूनच या ठिकाणी तयारी करणं खूप जास्त गरजेचं आहे. इतिहास हा जो विषय आहे हा मी तुम्हाला शिकवत आहे. इथे लक्षात घ्या, हिस्ट्री ऑप्शनलची एक बॅच आपल्या ऍप्लिकेशनवर आहे. हिस्ट्री बाय संतोष चव्हाण ऍप्लिकेशनचं नाव आहे. तर त्या ऍप्लिकेशनवर तुम्ही जावा आणि जर तुम्हाला ऑप्शनल हिस्ट्री या ठिकाणी निवडायचं असेल 2025 साठी, तर तुम्ही या ठिकाणी ही बॅच या ठिकाणी जॉईन करू शकता. ही बॅच 15 महिन्यांची व्हॅलिडिटी असणारी आहे. पेपर 2 चे लेक्चर्स इथे या ठिकाणी झालेले आहेत की पेपर 1 चे लेक्चर जे आहेत ते इथे आता लाईव्ह स्वरूपामध्ये या ठिकाणी आपण करत आहोत. आणि जे विद्यार्थी मित्र राज्यसेवेच्या 25 ला पेपर देणार आहे त्या विद्यार्थ्यांसाठी देखील जीएसची एक महत्वाची बॅच आपण या ठिकाणी आपल्या ऍप्लिकेशनवर या ठिकाणी केलेली आहे. तर तुम्ही ज्या विद्यार्थी मित्रांना 2025 ची तयारी करायची आहे, त्यांना आतापासूनच तयारी करायची आहे, त्या विद्यार्थ्यांनी
आपल्या जीएसच्या आणि ऑप्शनलच्या बॅचेसला तुम्ही या ठिकाणी जरूर प्रवेश घ्या आणि आतापासूनच तुम्हाला 2025चा टार्गेट जर गाठायचा आहे तर आतापासून अभ्यास करायला खूप जास्त गरजेचं आहे. तर मित्रांनो, हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं तर त्या लेक्चरच्या संदर्भामध्ये तुम्ही कमेंट्स या ठिकाणी जरूर करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला या ठिकाणी या सगळ्या बॅचेस या ठिकाणी मिळतील. 2024च्या 2025च्या कंबाईनच्या पण बॅचेस यामध्ये या ठिकाणी आहे. आणि हे ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जावा, तिथं तुम्हाला याच्या लिंक देखील दिलेल्या आहे. तर थांबूया मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.